आणि आता पुढची बातमी आहे नवी मुंबईमधून। नवी मुंबई विमानतळावर पहिल्यांदा सिग्नलची चाचणी आता घेण्यात आलेली आहे। एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाच्या विशेष विमानाने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सिग्नल यंत्रणेची चाचणी घेतलेली आहे। धावपट्टीवरून एक व्हिडिओ उडत असल्याचा एक हेलिकॉप्टर उडत असतानाचा हा व्हिडिओ समोर आलेला आहे। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीवरून ही चाचणी घेण्यात आलेली आहे आणि यावेळेस अगदी जवळून प्रथमच विमान आलं, त्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्काही बसलाय। या सिग्नल यंत्रणेचा चाचणीला रिपोर्ट मुख्यालयाला आता पाठवलं जाणार आहे। तर धावपट्टीवरून पहिलं हे विमान उडालं असं देखील आपण म्हणू शकतो। तर या विमानतळाची नेमकी वैशिष्ट्य काय आहे ते देखील आपण सविस्तर जाणून घेऊया। नवी मुंबई विमानतळ हे 5 टप्प्यांमध्ये उभारलं जाणार आहे। पहिला आणि दुसरा टप्पा एकत्रित पूर्ण होणार आहे। यात एक टर्मिनल आणि एक रनवे सुद्धा असणार आहे। 31 मार्च 2025 पर्यंत वाहतुकीसाठी हे विमानतळ खुलं होणार अशी माहिती आहे। अंदाजे 2 कोटी प्रवासी या ठिकाणाने प्रवास करणार आहेत।